नमस्कार मैत्रिणींनो, मी आज सकाळी गेलती खाली भाजीला. कारण आज मंगळवार आणि बाजार असतो आमच्या इथला, मंगळवारचा पंढरपूरमधला. मग म्हणलं आज सकाळ सकाळ जाऊन भाजी घेऊन यावं, कारण सकाळ सकाळ भाजी चांगली येते, फ्रेश असते एकदम. मग आज जाऊन सकाळ सकाळ भाजी घेऊन आली. म्हणजे मैत्रिणींनो तुम्हाला दाखवावं की मी काय काय आणले आज भाजीला. हे मी आणली मेथी, ही शापू, ही कोथिंबीरीचा भेळा मोठा, हे आलं, आणि हा घेवडा. इथं टोमॅटो आणलेत, इथं हिरवी मिरची आणली, इथं मैत्रिणीनं मी देशी दोडके आणलेत, हे देशी दोडके. एक भाजी आरामात होती, कारण आम्हाला दोघांनाच भाजी लागते. मुलगा तर जिम करतो, त्याच्यामुळे त्याला डाएटचं त्याचं खातं, तो आमच्या मापात नसतो. आणि ह्यात मैत्रिणीनं मी देशी वांगी आणलेत, हे देशी वांगे. आणि ही गवारी पण देशीच आहे मैत्रिणीनं, खूप छान आहे बघा, एकदम फ्रेश. यात बटाटा जास्त लागत नाही, पण कधी माझी एकादशी शुक्रवार उपवास असला तर मी खिचडीत टाकते त्याच्यामुळं. आणि हे कांदा आणले 2 किलो, आणि हे आलं. आता एवढी भाजी काय आठवडाभर जात नाही, पण एखाद्या वेळेस डाळीची आमटी करते कधी. म्हणजे आता एक सुकी भाजी जातं, पातळ भाजीच करते बऱ्यापैकी मी, आणि एक टाइम तर हे दूधच खातात, त्याच्यामुळं मी जास्त भाजी काय लागत पण नाही आम्हाला. तरी पण म्हणलं आपलं थोडी भाजी, कारण दुधाबरोबर पण तोंडी लावायला लागतेच किंवा मैत्रिणीनं भाजी. आणि मी आज सकाळी व्हिडिओ सोडला बरं का, पिको फॉल साडीचा आणि गोंड्याचा. मी फॉल बसवला काय मशीनवरचं तुम्हाला नाही दाखवला, पण गोंड्याचं तर दाखवले. पण काय झालं, माझ्याकडून थोडासा कॅमेरा लावायचा आणि मोबाईल लावायचा हे झाला, त्याच्यामुळं ना जास्त मोठा व्हिडिओ झाला बघा मैत्रिणीनं, त्यामुळे मलाच कळलं नाही. पण मी तरी पण तसाच सोडलाय, तरी पण तुम्ही आवर्जून बघा. आणि मी आता बघू, आता हे भाज्या तर मी आणले तेवढ्या, पण आता मला मेथीची भाजी, शापूची भाजी नीट करायला एवढा टाइम नाही. आता 11 वाजून गेलेत, आणि मग मला अजून भाकरी पण टाकायच्यात. मग आता म्हणलं मी आता ह्या भाज्या सगळं झाल्यावर भाज्या निवडून ठेवीन फ्रीजमध्ये. मग आता चाललाय विचार माझा. रात्री खरडा केलता मी मिरचीचा, मी हे तर म्हणले मी दूध भाकरीने थोडासा खरडाच खाईन, माझ्यापुरतीच भाजी करायची मला फक्त. आता म्हणलं बघावं म्हणते मी, मला बेसन खायची इच्छा झाली आज. बऱ्याच दिवस झाले मी बेसन खाल्लं नाही. हिरव्या मिरचीचं म्हणलं, ताजी कोथिंबीर पण आहे, ताज्या मिरच्या पण आहेत, थोडंसं बेसन आणि भाकरी करावी आणि कच्ची मेथीची भाजी तोंडी लावावी. बघू, टाइम जर मिळाला तर मी भाकरीचा आणि बेसनचा आणि जेवतानाचा व्हिडिओ नक्की बनवीन मैत्रिणीनं. आणि हा काल जो मी चहाचा व्हिडिओ टाकला, माझ्या मैत्रिणींनी मला भरपूर कमेंट केल्या की खूप छान झालाय चहा प्यायला येऊ का. तर सगळ्या जणी नक्की चहाला नाश्त्याला माझ्याकडे या. आणि जर एखाद्या वेळेस कुठल्या व्हिडिओमध्ये मी जर काय बोलताना माझ्याकडून चुकून एखादा शब्द गेला असेल किंवा मी चुकून काहीतरी बोलले असेल तर सॉरी बरं का, कारण मला अजून एवढं बोलायचं किंवा व्हिडिओमध्ये एवढंही करायचं असं नाही लक्षात येत. पण मी हळूहळू नक्की सुधारणा करेन आणि छान छान व्हिडिओ बनवीन, रोज नवीन नवीन काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करीन. पण आता काय झालंय, जरा थोडा साड्यांचा सीझन कमी आहे. म्हणजे पिको फॉलला येतात साड्या, पण गोंड्यालाही जरा कमी येतात साड्या. मग चाललंय की बाबा आता मी गोंड्याला जर साड्या आल्या तर मी नवीन नवीन डिझाईन बनवीन, मग तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ बनवून दाखवीन. पण आता कसं थोडंसं कमी काम आहेत बरं का, साड्या फॉलच्या आहेत फक्त, गोंड्याच्या नाही. त्यामुळे मी गोंड्याचा व्हिडिओ बनवायला वाटते मला बनवा, पण साड्या आल्या तर मी बनवीन नक्कीच. ते कांदे गेल्या महिन्यात तर खूप स्वस्त कांदे होतं, त्यावेळेस आता महागलेत, 30 रुपये किलो झालेत कांदे.
काल पण मला भरपूर असं म्हणजे व्हिडिओला ना मी चहाचा व्हिडिओ टाकलेला, थोडंसं बोललेली ना, त्याला पण भरपूर जणांनी कमेंट केल्या. परत सबस्क्राईब पण माझं काल जास्त वाढलं, सगळ्यासाठी तर मी धन्यवाद. आणि बऱ्यापैकी माझ्या सगळ्या म्हणजे मी जेवढं काम करते ना सगळ्यांचं शिलाई काम, त्याच माझ्या मैत्रिणीने माझं सबस्क्राईब जास्त वाढवलेत बरं का काल. कारण रात्री ना एवढं म्हणजे मी लिंक बऱ्याच माझ्या मैत्रिणीला मी माझी लिंक पाठवली होती, तर कुणाला माहीत नव्हतं मी व्हिडिओ बनवते ती, पण त्या म्हणल्या खूप छान वागत होईनी, छान बनवला आहे. आणि छान वाटलं बरं का मला ती तसं त्यांचं कौतुक ऐकून असं वाटलं की खरंच. कारण त्या आजपर्यंत माझ्या मैत्रिणी माझं कौतुकच करत आलेत. कारण त्या मला म्हणतात नेहमी, तुम्ही घरी असता पण घरातली सगळी कामं तुम्ही अगदी व्यवस्थित पार पाडता, पिको फॉल करता, गोंडे करता, आलेल्यांशी सगळ्यांशी गप्पा मारता, बोलता तोंड भरून. पण आता तर अजून इथून जास्त ही वाढेल. आणि छान वाटलं काल म्हणजे सगळ्यांच्या कमेंट वाचून, कमेंट बघून. परत सगळ्यांनी माझं व्हिडिओ छोटे छोटे का असेना पण सगळ्यांनी व्हिडिओ बघितलं. आणि मला असंच सगळ्याजणी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या आशीर्वादानं खरंच मला वाटतंय की माझं लवकरच चॅनल मॉनिटाईज होईल अशी मी अपेक्षा करते. बघू, वेळ मिळाला तर मी भाकरीचा आणि बेसनचा नक्की व्हिडिओ टाकेन. आणि जेवतानाचा पण बनवीन मैत्रिणीनं. काही चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद.